करवीर तालुक्यात तामगाव परिसरातील एका खासगी फार्म हाऊसमध्ये सुरू असलेल्या डान्स पार्टीवर बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं छापा टाकला। यावेळी नृत्य करणाऱ्या 5 महिलांची सुटका करण्यात आली, तर डान्स पार्टीमध्ये सहभागी झालेल्या एकूण 14 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। सध्या त्यांना नोटिसा देऊन सोडण्यात आलंय। दरम्यान या पार्टीत अंमली पदार्थांचा वापर होत असल्याचा पोलिसांचा संशय आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं बुधवारी रात्री तामगाव परिसरातील एका खासगी फार्म हाऊसवर छापा टाकला। त्यावेळी त्या फार्म हाऊसमध्ये डान्स बार सदृश पार्टी सुरू होती। काही महिला नृत्य सादर करत होत्या, तर अनेक जण मद्यधुंद अवस्थेत होते। पोलिसांनी 5 महिलांची सुटका करून मद्यधुंद अवस्थेतील 9 जणांना ताब्यात घेऊन गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात आणलं। ताब्यात घेतलेल्यांमध्ये काही सराईत गुन्हेगार आणि अवैध व्यवसायाशी संबंधित व्यक्ती तसंच कोल्हापुरातील एका नगरसेवकाच्या भावाचा समावेश आहे। दरम्यान या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचा वापर झाला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे सर्व संशयितांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध धंदे आणि अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली। दरम्यान या पार्टीत सहभागी 14 संशयितांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर न्यायालयात हजर राहण्याची नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आलंय। ताब्यात घेतलेले सर्व संशयित कोल्हापुरातील विक्रमनगर परिसरात राहणारे आहेत, तर या पार्टीत डान्स करणाऱ्या तरुणी राजारामपुरी, सरनोबतवाडी, गडमुडशिंगी परिसरातील आहेत।